आई पोरांनी टप फोडला तो फेकून दिला. बाई इथं तोड रे वांगी. बायाला अजिबात काम आवडत नाही, तुला माहिती आहे का? हो का आई वांगी तोडती आणि काटा आई कसली काटेरी वांगी आहेत ग. हो का असली काटेरी वांगी येते बापरे. मला तर तोडायला बी टोचते ती. आई तर किती तोडती. हो का कसले काटे आहेत वांग्याला तुम्ही बघू शकता. हो का आणि हो का इकडं कसं चाललंय बाह्याचं. बाह्या टप फुटल आजीचा. नवीन आणून द्यायला लावल आजी. पाऊस लागला तर हो का वांगी खालून कशी झाली. हो का पिलू चालणार आहे बाळा उठ तिथनं. टप फुटल आजीचा. हो का आमच्या भैयाला तर गाणी एवढी भारी भारी येते ती विचार बी करू शकत नाही. स्वप्नात बी विचार करत नाही पोरग एवढी घरी गाणी म्हणतंय का गाई. आई कसली ग वांग्याला काटतेत. हो का मला नाहीत नाही येत आई वांगे तोडायला. हा नको बाबा झोपून जमतं का. माझी युट्यूब फॅमिली बघा आणि म्हणतात बघा आई काम करते मुलगी खुशाल माहेराला जाऊन झोपली. हा ते लय सुगर नाही 7 वर्षाची. ही माझी पोरगी पाहिली होती का रे भैया. आबू नक्क त्याला नाही आवडत पुरी पाहिल्याच आणि ते स्वतः म्हणले अवघडच मग आहे ना रे बाळा. अशी वांगी येते आता. आई ही वांगी उपटून का टाकणार आहे तू म्हणत होती वांगी उपटून टाकायची. हा ना किती महिने राहतात ग. काय रे काय केले. अरे ते बियाला वांग राहतं ते ठेवतात तसं आहे ना. बियालाच ठेवले ना. बियाला नाही राहिलंय 2-3 वेळा तोडताना म्हणून केवढं केलंय. आई आपल्याला वांग्याचं भरीत बनव की संध्याकाळी. आमच्या आईला तर वांगी नको वाटतात खायला. रोज तेच 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 म्हणल्यावर. वांगी चालू झाल्यापासून जवळजवळ चैत्र महिन्यात काय त्याच्यापासून वांगी तोडती पण वांग केलं नाही खाल्लं नाही. आमच्या आईला म्हणजे कसं होतं जास्त घरी केलचं. हा बाजार आईला वांगी आवडत नाही ती कारण भोपळा झालाय ते पिवळं झालंय ते टाकून खाली बी पडल ते. आईला वांगी आवडत नाही म्हणजे कसं होतं कसं माहिती आहे का. एक आपल्या घरात जर असली कुठली गोष्ट तर ती माणसाला कधीच खाऊ वाटत नाही. अगं ज्यावेळेस जे वडील वारले त्यावेळेस माझ्याकडे पैसे नसायचे आणि मी काय करायची तो का बा तिथं वांग आहे. सकाळचं सुक्क वांग सुक्क वांग संध्याकाळचं आई लय खाल्ले आम्ही का ग ते. आम्ही त्यावेळेस जे घरात म्हणजे काय व्हायचं त्यावेळी ना आमच्या ताई म्हणजे आमच्या चुलती मोठ्या आणि आई हो बाळा बघ त्याच झाडाला तिथं पाहिलं या थोडंसं बघ बरं तिथं इकडं तिकडं असला रे. नाही पिल्लू तेच आहे का. बरं तेच असेल आय थिंक. हां तेच आहे. तर काय व्हायचं त्यावेळी मग कसं असतं शेतकऱ्याच्या घरात एक गोष्ट असते की ना बाबा आज हे ना आपल्या शेतात मग तेच असं म्हणजे एक दिवसा आड किंवा काय कंटिन्यू असं म्हणजे आज ते तर उद्या मग ना दुसरं माळवं असलं की ते परत ते तिसऱ्या दिवशी तेच वांग बांधणार का काय असं शेतकऱ्याचं असतं. आणि समजा माळवं काय गेलं तर मग त्यांचा वानावळा ह्यांना ह्यांचा वानावळा त्यांना असंच ना असं असतं. तर वांग खाली पडले तर चांगलं आहे का ग. तूच टाकलंय का नाही ग. हो तूच टाकलं खराबच आहे काय खराबच होतं आहे ना खाली टाकलं पण तुला टपात बसला या आणि खुशाल तो का टपात खेळतोय त्याला किती नॉलेज आहे या. करते तर वांगी खरंच बहार त्याचा संपत आलाय त्यामुळं आता वांगी उपटावीच लागणार आहे ती. तर मी असं ठरवलं की चला बाबा आता माहेरात आली तर माहेरातले व्लॉग तुम्हाला टाकायला काय हरकत आहे तुम्ही तरी ना पाहू शकताच की म्हणून मग टाकलेत. तर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तर आता चालले ती वांगी तुडते मला तर काही हे जमा नाही आईच भरभर तुडते. आईला कंटाळा म्हणजे आईनं सकाळी उठल्यावर आहे ना घरं सारवून घेतली दोन्ही अजून एक राहिले या आणि काही ना
आणि पुन्हा स्वयंपाक तिनंच केला. मी काही स्वयंपाक वगैरे काही केला नाही, कारण मला ती करूनच देत नाही आल्यावर. आणि आता मग वांगी तुरली. आता जवळजवळ 1 वाजला असेल, 1 वाजतच आला असेल, आहे का नाही. तर आता इथून पुढं तिला अनेक वांगी घेऊन विकायला जायचं. तिथं बघ वांग राहिलं बाळा. आजी नाही जाणार, मी जाणार. आणि आबाची अशी चालली आहे आजी संग की आजी तू नको जाऊ, मी जातो. आता ह्याला जाऊन वांगी विकता येतील का? विकतो तर तो मला विकता येत नाही एवढंच त्याला नाही, ते घरी असल्यावर जायचे म्हणा ताईं संग वांगी विकायला. वांगी म्हणते माळवे विकायला, पण आता काय माहिती त्यांना येतात का नाही असं. तुला नाही जमणार. मला काहीच जमत नाही. तर आता चालले तर वांगी तोडती आई. मला तर काय ते काटं टोचते, त्यामुळे मी ते वांगी तोडतच नाही. आणि मस्तपैकी हो का असं वातावरण झालंय, पाऊस येण्याचे दाट शकत हो का. आबाळ बघू शकता कसलं काळभर झालंय, पाऊस येणार आहे. आणि आई तांदूळ त्याची भाजी आहे का? हो का, आई तांदूळ त्याची भाजी ही करते, उपरती. आई बघू दाखव. हो का, गावरान तांदूळ तर आता आपल्यालाच घे ना घरी खायला. आणि मस्तपैकी संध्याकाळीला आता आईला भाजी करायला होते तांदूळ त्याची. आपले लाड कोण पुरवणार आहे, आईशिवाय कोण पुरवणार. आई आणि मुलगी ही माहेरी गेल्यावर आईची लाडकी असते, हट्टी असते. बाबा आम्हाला हेच पाहिजे, तेच पाहिजे, तेच बनवून दे. पुरी कधी हट्ट करत काय असेल ती चटणी भाकरी खाते. तर पुरी नाहीत मला दमवत. उगाच काहीतरी कशाला सांगतीस. मला माझ्या पुरी नशिबाला चांगल्या आहेत. अगं तशी म्हणे नाही, पण कुठल्या जरी आपल्या मुली गेल्या माहेरी तर कशा आईपाशीच हट्ट पाक असं धरणार ना. असं आहे, आई मला हे खायचं आहे, आई मला ते पाहिजे असं नाही. सगळ्या म्हणत असतात, पण माझ्या पुरी मला चांगल्याच आहेत. तर आमच्या आईला जे म्हणजे वाटतं ते तिनं बोलून दाखवलं. तसं नाही ग, मी म्हणजे सगळ्या आपल्या यूट्यूब फॅमिलीतलं आता ज्या आपल्या आहे ना, म्हणजे माझ्या बहिणी ह्या ज्या यूट्यूब फॅमिलीवर ते आहे ना व्हिडिओ बघतात, म्हणजे मी त्यांचं बी उदाहरण सांगते. बाबा त्या शेवटी कसं माहेरला गेलं एक लाडानं आई हे बनव ते बनव, तसं मला बी तू देते की ग बनवून, असं का म्हणते बरं. हां पप्पा काय जायचं मग. तर तुम्हाला कसा व्हिडिओ वाटला ते सांगा. तुम्हाला मी ना माझं असं म्हणजे मला असं वाटलं बाबा चला आता आपण माहेरात आलो तर आपण ना आपलं माहेरातलं जे काय आपल्या म्हणजे ना आईच्या संग बसण्या उठण्याच्या किंवा काय त्या सगळ्या गोष्टी तुमच्या संग शेअर कराव्या. आणि आईशिवाय ह्या जगात कोणी नसतं, आईसारखं दैवत कोण नसते. त्यामुळं मग मला वाटलं बाबा माझ्या आईचा यूट्यूबवर व्हिडिओ टाकावा, म्हणून टाकला मी. आणि मला त्याच्यात आनंद आहे. मला किडकं वांग आहे ग, आणि ते मला हात लावले कसं वाटलं. तर हे असं चाललंय. आणि सांगा कसं वाटतं. कामाचं माझं. आमच्या आईनं भाजी कशात धरली. आई भाजी वाट्यातच होय ग. वाटत तर मग कशात धरू बाया. आबाळ आलंय, शेंगा भिजत्यात. आणि आईनं माझ्यासाठी शेंगा शिजवून ठेवल्या त्या. बाबा आता मी जाणार आहे तर जाताना बाबा शेंगा घेऊन जा, कारण नवरात्र वगैरे असतो, मग त्यावेळी बी खायला होत्या. आईनं जवळजवळ एक अर्धा ठिकाच्या वर जास्त शेंगा शिजवून ठेवल्या ते माझ्यासाठी. आणि एक ठिक शेंगा वाळवून ठेवल्यात की बाबा आता जाताना तुला घेऊन जा, असं नाही तुला लागतेल या. हे तो तिथं वांग आहे खाली आई, असं म्हणती देत नसते. असं काय नाही, देते ती सगळं. उगाच म्हणते तुम्हाला. मी कुणाला काय देत नसते. माझं हो काय खाली एक वांग आहे, आई देते सगळं असतंय तिच्याकडून, ज्वारी हे सगळं असं. तुझ्या घरी भरपूर आहे की आमच्या घरी बी भरपूर आहे. मी कुठं म्हणते नाही म्हणून. तुमच्या घरचं नेताना माझं घर कशाला गणाव मोठं करताय. नाही तुझं कशाला नाव मोठं करते. पण हा बाबा जे आहे ते आहे. आता ठेवल्या शिजवून तर ठेवल्यात. मी वाटलं तर तुम्हाला आहे ना नंतर नाही ना नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. आहे ना एक शेंगा ठिक वाळवाय टाकल्या त्या, म्हणजे वाळवलेल्या आहेत त्या, पण अजून वाळवाय टाकल्या त्या आणि शिजवल्या त्या. का तर मला घेऊन जायच्यात पोरंही आहेत खायला म्हणून. तर मी तुम्हाला आवडत नाहीत भाई तुला शेंगा शिजवलेल्या होय. आणि मग ते आता पावतर शिजवलेल्या कोण खात होतं. तर खातात मुलं बी. आणि कसं इकडचं वातावरण वाटलं ते बी सांगा.
मला तर आहे ना इकडचं वातावरण खूप आवडतं. आणि त्याच्यानंतर ना तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते की ना खरंच शेंगा शिजवल्यात का नाही माझ्यासाठी. नाही म्हणते नाही. तर तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवते. तर बाय सगळ्यांना, बाय. आबाळ आले, आईला फास्टमध्ये वांगी तोडायच्यात. आई म्हणते व्हिडिओ धरला माझ्याकडं. तर बाय सगळ्यांना. आबू काय करतो, व्हिडिओ लयच मोठे व्हायला लागलेत माझे. तर बाय.